नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला काय वाटतं, आपल्या जन्मकुंडलीत जे काही लिहून ठेवलेलं असतं तेच आपलं सगळं भविष्य घडवतं का? जर हो म्हणत असाल तर तेच. जर सगळं आधीच ठरलेलं असेल तर आपल्या कर्माला, आपल्या निर्णयांना किंवा आपण करत असलेल्या त्या एका कामाप्रती प्रयत्नांना काय अर्थ आहे? माझ्या मते तरी कुंडली तुमचं भविष्य काही लॉक करून ठेवत नाही, तर ती फक्त तुम्हाला तुमच्याबद्दल संपूर्ण माहिती देते. आणि ही माहिती जर का तुम्ही एखाद्या निष्णात ज्योतिषाकडून संपूर्णपणे समजावून घेतलीत तर कदाचित तुम्ही तुमचं आयुष्य एका वेगळ्या पद्धतीने जगायला सुरुवात कराल. आता ही जन्मकुंडली म्हणजे त्या पत्रिकेत असलेली ती चौकट म्हणजे नेमकं काय? सगळ्यात पहिलं म्हणजे त्या कुंडलीकडे आपलं भविष्य सांगणारं साधन म्हणून बघणं ही एक तिची खूप छोटी व्याख्या आहे. ॲक्च्युली कुंडली म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळी असलेल्या ग्रहस्थितीचा एक नकाशा. त्यातून तुमच्या स्वभावातल्या काही प्रवृत्ती, तुमच्या क्षमता, तुमची कमतरता, संघर्षाची, स्ट्रगलिंगची काही क्षेत्र किंवा संधी मिळण्याचे काही चान्सेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि जीवनातील काही संभाव्य पॅटर्न्स समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच कुंडली दाखवते की तुमच्यात काय आहे, पण आता त्याचा उपयोग किंवा त्याचा वापर कसा करायचा हे तुमच्या हातात असतं. त्यासाठी एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला इथे देते, प्रवासाचं. समजा तुम्ही एखाद्या लांबच्या प्रवासाला निघाला आहात. तुमच्याकडे हातात असलेल्या त्या बॅगमध्ये काही वस्तू आहेत. काही वस्तू खूप उपयोगी आहेत, काही वस्तू कमी उपयोगी आहेत आणि एखादी कदाचित महत्त्वाची वस्तू कदाचित तुमच्याकडे नाही सुद्धा. आता या सामानावरच संपूर्ण तुमचा प्रवास ठरतो का? तर नाही. कारण तुमच्याकडे त्या असलेल्या इन्ग्रेडियंट्सचा किंवा त्या सामानाचाच योग्य वेळी योग्य पद्धतीने वापर करण्याची बुद्धी ही तुमच्याकडेच असते. कधी रस्ता बदलावा, कधी थांबावं, कुठे जास्त प्रयत्न करावेत आणि कुठे सावध राहावं, हे निर्णय तुम्ही घेता. माझ्यासाठी विचाराल तर कुंडली अगदी तशीच आहे. त्यातील ग्रहांच्या दशा, महादशा, गुण, योग, दोष म्हणजे तुमच्या ह्या जन्माच्या प्रवासात तुम्ही घेऊन आलेलं सामान. पण आता ह्या गोष्टींचा कसा वापर करायचा हा तुमचा प्रवास ठरवतो. जन्माच्या वेळी आपल्याला जे काही मिळालं, जे घराणं, जे आई वडील, ज्या काही सुखसोयी किंवा ज्या काही अडचणी, तो आपल्या ह्या जन्माच्या प्रवासाचा एक स्टार्टिंग पॉईंट असतो. जन्म घेताना आपल्या पत्रिकेमध्ये काही ग्रहस्थिती आणि त्यांचे योगही असतात. पारंपरिक ज्योतिषाच्या चौकटीत त्यांना जीवनातील विविध शक्यता किंवा प्रवृत्ती समजण्यासाठी पाहिलं जातं. पण इथेच एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते की तो स्टार्टिंग पॉईंट म्हणजेच आपलं ते डेस्टिनेशन नसतं. तुम्ही कुठून सुरुवात करता हे कदाचित तुमच्या हातात नसेल, पण सुरुवातीपासून पुढे कुठे जायचं, किती प्रयत्न करायचे, कोणत्या चुका टाळायच्या आणि स्वतःमध्ये काय विकसित करायचं, यामध्ये तुमची भूमिका असते. मग आपल्याला आपला खरा इंटेन्शन का कळत नाही? ॲक्च्युली जेव्हा आपण जन्माला येतो त्यावेळी आपल्याला या जगाला काहीच सिद्ध करून दाखवायचं नसतं. पण जसजसे आपण हळूहळू मोठे होत जातो तसतसं आपल्या घरचं वातावरण, आपल्यावर झालेले संस्कार, नाती, शिक्षण, समाज, जिथे काम करत असू त्या कामावरचं वातावरण, आता तर सोशल मीडियासुद्धा आणि इतर लोकांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा, यामध्येच मिसळून नकळत आपण त्या सगळ्यांचा एक भाग बनतो. आणि मग त्या गोंधळात आपण आपल्या मनालाच त्या स्वतःबद्दलचा तो प्रश्न विचारणंच बंद करतो की मला खरं काय हवंय. त्याऐवजी प्रश्न काय येतात? लोक काय म्हणतील, इतरांकडे जे आहे ते माझ्याकडे का नाही, मलाही त्यांच्यासारखं व्हायला हवं, मला जगाला दाखवायचं आहे, मला कोणापेक्षाही कमी दिसायचं नाही, वगैरे वगैरे. आणि इथेच आपण आपल्या ओरिजिनल सेल्फपासून हळूहळू दूर जायला सुरुवात होते. आणि या विचारांच्या केओसमध्ये आपल्याला आपल्यातले गुणच दिसेनासे होतात. कदाचित तुमच्यामध्ये एखादी चांगली कला असू शकते, कदाचित तुम्ही एखादे चांगले लिस्नर असू शकता, कदाचित तुमच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असेल, कदाचित तुम्ही एक क्रिएटिव्ह आहात, कदाचित तुम्ही लोकांना समजून घेण्यात चांगले आहात. पण आपण मात्र जगात जो ट्रेंड चालू आहे त्यानुसारच शिक्षण घेतो, करिअरही निवडतो आणि लाईफस्टाईलही, आणि आपल्या आतमध्ये असलेल्या गुणांना मात्र पॉलिश करण्याचं राहूनच जातं. थोडक्यात काय, आपण दुसऱ्यांची कॉपी बनवण्याच्या नादात स्वतःची ओरिजिनल आयडेंटिटीज विसरतो. पण मी तुम्हाला सांगते, आपली कुंडली मात्र इथेच आपल्याला आरसा दाखवू शकते. कुंडलीचा सर्वात सुंदर उपयोग मला इथे वाटतो. ती तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तुमचं आता असंच होणार हे सांगण्यासाठी नाही, तर स्वतःकडे पाहण्यासाठी एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह देण्यासाठी असते. माझ्यात कोणते चांगले गुण आहेत, माझ्या कोणत्या प्रवृत्ती मला पुढे घेऊन जाऊ शकतात, माझ्या कोणत्या सवयी मला आवडतात, कोणत्या क्षेत्रात मला जास्त मेहनत घ्यावी लागेल, कोणत्या गोष्टी माझ्यासाठी सहज होऊ शकतात, हे जर प्रश्न त्या कुंडलीमुळे तुम्हाला स्वतःला जर विचारता आले तर तिचा खरा उपयोग झाला. आता त्यात जेव्हा अशुभ ग्रहांच्या दशा, महादशा येतात तेव्हा तुम्ही काहीच करू नका असा त्याचा अर्थ नसतो. अनेकदा आपण म्हणतो की माझी दशा खूप खराब चाललेली आहे, माझ्या कुंडलीत योगच नाही, माझे नशीबच खराब आहे, आणि मग आपण प्रयत्न करणंच थांबवतो. पण हाच आपला दृष्टिकोन खूप आपल्याला धोकादायक ठरू शकतो.
उदाहरणार्थ एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्हाला खूप संघर्ष किंवा स्ट्रगलिंग पिरियड आहे असं जर तुम्हाला पत्रिका बघितल्यावर कळत असेल, तर त्याचा अर्थ आता बसून राहा किंवा ती गोष्ट सोडूनच द्या असा नाही. तर उलट त्याच क्षेत्रात तुम्हाला जास्त अवेअरनेस, तुमचं त्या गोष्टीमधलं स्किल वाढवणं, तुम्ही सातत्य टिकवणं हे गरजेचं आहे असं त्यामागे शिकण्याचा एक तो लेसन असतो किंवा अर्थ असतो. जेव्हा तुम्हाला कधी नशिबाला दोष द्यावासा वाटेल ना, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा की माझ्या आयुष्याच्या प्रवासाच्या गाडीची ती स्टेअरिंग व्हील ही कोणाच्या हातात आहे, माझ्या स्वतःच्या की त्या परिस्थितीच्या? कारण परिस्थिती, सिच्युएशन ही आपल्यावर इफेक्ट करतेच. आपल्या आजूबाजूची माणसं सुद्धा आपापल्या विचारसरणीनुसार आपल्यावर इफेक्ट करतातच. इव्हन ऑल्सो आपल्याला येणारे एक्सपिरियन्स सुद्धा आपल्यावरती परिणाम करतात. पण त्या प्रत्येक अनुभवाचा आपण कसा अर्थ लावतो आणि त्यानंतर काय निर्णय घेतो, इथे खरी आपली भूमिका सुरू होते. जन्मकुंडली ही काय घडणार आहे, काय शक्यता आहेत, काय पॉसिबिलिटीज आहेत हे दर्शवू शकते. पण त्या शक्यतांमध्ये तुम्ही ॲक्च्युली कसे रिॲक्ट होणार आहात, ती सिच्युएशन कशा प्रकारे हँडल करणार आहात, हे तुमच्या अवेअरनेस आणि चॉईसवरही अवलंबून असतं. मग आता नेमकं करायचं काय? सगळ्यात आधी म्हणजे स्वतःला समजून घ्या. आपल्या जन्मकुंडलीकडे भीतीने नाही तर क्युरिओसिटीने बघा. स्वतःला काही प्रश्न विचारा. माझ्यामध्ये नॅचरल स्ट्रेंथ असे कोणते आहेत, माझे वीकनेसेस कोणते आहेत, मी कोणत्या गोष्टी फक्त लोकांना दाखवण्यासाठी करतोय, मी अननेसेसरी कोणाशी कॉम्पिटिशन तर करत नाहीये ना, मी खरंच मला हवं असलेलं आयुष्य जगतोय का, आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या आयुष्याचा खरा इंटेन्शन काय आहे. आणि म्हणूनच मला विचाराल तर माझ्यासाठी तरी कुंडली म्हणजे भविष्याची चिंता किंवा शिक्षा नाही, तर ती आपल्या सेल्फ अवेअरनेसचा एक मॅप आहे. तुम्ही जन्माला येतानाच काही गोष्टी घेऊनच आलेला आहात, काही गुण, काही प्रवृत्ती, काही क्षमता, काही आव्हानं. पण आता या सगळ्यांचा वापर किंवा उपयोग हा कसा करायचा हे शिकण्याचा हा प्रवास तुमचा आहे. तुमच्या आयुष्यात काही रस्ते सोपे येतील, काही कठीण असतील, काही ठिकाणी तुम्हाला मदत मिळेल तर काही ठिकाणी तुम्हाला स्वतःची ताकद वापरावी लागेल. तुमचं यावर काय मत आहे मला कमेंटमध्ये एका शब्दात कळवा. आणि ओव्हरऑल एकच गोष्ट लक्षात ठेवा की कुंडली ही तुमच्याकडे काय आहे हे सांगू शकते, पण त्या गोष्टींचं तुम्ही काय करणार हे सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. म्हणून जन्मकुंडली ही फक्त भविष्य जाणून घेण्यासाठी बघू नका, तर मी म्हणेन स्वतःला ओळखण्यासाठी बघा. कारण कदाचित तुमचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा माझ्या भविष्यात काय आहे हा नसून माझ्यामध्ये असं काय युनिक आहे आणि मी त्याचा योग्य तो वापर करतोय का, करतेय का, असा असायला हवा. जर हा विचार तुम्हाला पटला असेल तर हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्कीच शेअर करा जी नेहमीच आपल्या नशिबाला दोष देत असते. आणि ॲज युजल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.